गाईज, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही? आणि आता मी चालली आहे गावाला. आम्ही ते सगळं तयारी करायला चाललं आहे. आता मी आली आहे स्टेशनला. बदलापूर स्टेशनवरून आता आम्ही कल्याण स्टेशनला जाणार आहे. तिथून आम्हाला आमच्या गावची गाडी भेटेल. स्टेशन सो ट्रेनची वाट बघते आम्ही. आणि ट्रेन भेटली की माझी मम्मी माझे भाऊ आम्ही चालले आता असं करतो. ट्रेनची वाट बघत बसलाय. आम्ही चाललोय कराडचं हे शोधायला. सध्या आम्ही लॉन्गसाठी काहीतरी शूट करतो. आणि इथं आम्ही उतरलोय कराड स्टेशनला. ट्रेनमध्ये खूप दमलं असल्यामुळे काही शूट करायला मोबाईल त्यामुळे डायरेक्ट उतरल्यावर शूट करून चाललं. हे काय कराड स्टेशनला उतरलं. आता आम्ही आणि इथे आम्ही सगळे बसले गाडीमध्ये. जी पण गाडी भेटली त्यात बसून ट्रेनमध्ये आम्ही झोपल्या असल्यामुळे आता आम्ही घरी काही आराम वगैरे केला नाही. लगेच फ्रेश वगैरे झालो आणि निघालो. इथे माझी फॅमिली बसली आहे आणि आम्ही आता चाललो आहे पालीला. आणि इथे माझे काका आहेत, ते जरा एंटरटेनमेंट करत होते गाणं गाऊन त्यांच्या जमान्यातलं. पालीमध्ये हे खंडोबा देवस्थान हे सगळ्यांना माहितीच आहे. साताऱ्यामध्ये खंडोबा देवस्थान आहे. आणि आज खूप लाईन आहे पौर्णिमा असल्यामुळे. बांधला सामुंडावळ्या मंडप भारी इंद्रधनुचा भुईला स्पर्श झाला देवगणांचा. जाना नहीं चला दर्शनाला चला. गाठून डोंगर हिच्या भक्तीनं गाठला हा दिवस. कोटे कोट जय मल्हार. आतमध्ये ना कॅमेरा लावून होता ना काही, त्यामुळे आतमध्ये काही शूटिंग करता नाही आलं. खंडेराया पांडुबया 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 हादिगारी ही बराया खंडेराया पांडुबया 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 हादिगारी ही बराया खंडेराया पांडुबया पांडुबया. दर्शन वगैरे झाले होते, सगळेजण बसले. पौर्णिमा असल्यामुळे ना तिथे जेवण असतं. प्रसाद आणलेला माझ्या काकांनी सगळ्यांना खायला. म्हणजे आम्ही कधी खाल्ला नाही. म्हणजे पहिल्यांदा पौर्णिमेला गेलो आहे आणि असं सगळं असतं पहिल्यांदा माहीत पडलं. आणि इथे आम्ही सगळे जेवायला बसलेलो. एक देवाचा प्रसाद म्हणून सगळे खात होते. जेवण वगैरे सगळं झालं. बाहेर आलं तर बघतो काय लाईव्ह गावची फेमस लाईव्ह बससाठी किती माणसं, एस टीसाठी माणसं किती पळत आणि गर्दी तर बघू शकता तुम्ही. इथे ना
सगळे भाऊला भाऊलीचे हे होतं. मेळ्यामध्ये कसं असतं तसं एक सगळं स्टॉल लावलेले. उसाचा रस प्यायला आलोय सगळे उन्हातून थकून. ही काकी, हे माझे नाना, हे मम्मी पप्पा आहेत. आता आम्ही चाललो इंजाई देवीला. इथे ती देवी प्रसन्न असल्यामुळे देवीची ओटी वगैरे भरून चालली. आता देवी दर्शन इथलं पालीतलं सगळं चाललं. पुन्हा एकदा एकोट जय मला. आता आम्ही दुसऱ्या गावाला चाललोय डोंगराला. स्नेहलला घेऊन चाललाय का काय? पालीतलं देवदर्शन वगैरे सगळं झालं आणि आता आम्ही निघालो दुसऱ्या देवाचा पाया पडायला, जे की आहे डोंगरामध्ये. सो हा सगळा रस्ता आहे आणि मधीच पाऊसही पडतोय, मधीच ऊन येतंय. क्लायमेट एकदम अलग लेवल आहे. मंदिरामध्ये वरती इतकं शांतता, फक्त चिमण्यांचा चिवचिवाट होता बस. आलं आम्ही मंदिरामध्ये. पाऊस पडतोय, उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतोय. इज अलगच लेवल ऑफ. तिथे वर डोंगरामध्ये भैरवनाथाचं मंदिर आहे. तिथे आमचं दर्शन खूप चांगलं झालं, एकदम मन सोफत. काय व्ह्यू आहे बघा ना इथला मंदिराचा बाहेरचा. एक नंबर. डोंगराच्या पूर्ण वर आलो आम्ही आणि हे बघा खाली माझा मोबाईल कुठे आहे माझा. गाव सगळे आहेत. काय व्ह्यू आहे ना, एक नंबर. पाऊस पडल्यामुळे सगळं असं ढगाळ वातावरण झालं. तुम्ही ऐकताय ढग बघा कसे गडगडत आहेत. बघा बघा पाऊस. चला मित्रांनो, आजचा ब्लॉग इथे संपत आहे. आपण भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये.
तोवर स्टे ट्यून आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंटही नक्की करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.